सो मी तुम्हाला यश, आधार NGO कडून पत्र आलंय. अंजलीचं खूप कौतुक केलंय त्यांनी. तुम्हाला मी बी ग्रेड देतोय. थँक्यू सर. उलट आपण किती चांगले स्टुडंट आहोत ते दाखवण्याचा हा वांटी आहे अंजली. बस. नाही सप्रे, आज मी तिच्या चेहऱ्यावर खरा आनंद पाहिला. खरा आनंद. सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. नाही सर, मी वाचतच बसले होते. नाही तुम्ही वाचत नव्हतात. ऍक्च्युली यू आर ड्रीमिंग. आणि अशा वेळी कोणाला डिस्टर्ब करणं म्हणजे फारच वाईट. तुम्हाला नाही कळणार. आता पकडला ना चोर. म्हणजे मॅडम, हे कोणी दिलंय? डॉक्टर राऊतांना सांगा ती रोज सुद्धा ड्युटीवर नाहीये म्हणून. आता जर रोज आणि प्रदीप एकत्र दिसले तर त्यांचं काही खरं नाही. अंजली क्षीरसागर बी. यश, मला असं वाटतं की चूक करतोय आपण. अंजली डिझर्व्स मच बेटर दॅन दिस. आणि मुळामध्ये तिच्यामध्ये एक पोटेन्शियल आहे. डॅड, मला एक गोष्ट कळत नाही की त्या एकाच मुलीवरून आपण इतके वाद का घालतो. अँड आय एम सॉरी, पण तुमची कोणी सख्खी असल्यासारखं वकिली करत असता तुम्ही तिची. अँड डॅड, शी इज जस्ट एन इंटर्न. येस, शी इज जस्ट एन इंटर्न वेटिंग टू बी अ व्हेरी गुड डॉक्टर. यश, मला असं वाटतं की आपण तिला एक व्यक्ती म्हणून समजून घ्यायला हवं. ते माझं काम नाहीये डॅड. माझं काम आहे तिचं काम बघणं. आणि सध्या तरी मला ते सॅटिस्फॅक्टरी वाटत नाहीये. मला काय सप्रे ना सुद्धा. सो आम्हाला दोघांना जे योग्य वाटलं ते आम्ही केलंय. नाही, मला कल्पना होतीच की मी सांगितलेले तू काहीही ऐकणार नाही. तरी म्हटलं सांगून बघावं एकदा. ऐक ना, उद्या तुझ्यासाठी चिकन बनवून आणू. चालेल, खाशील? खाईन, पण एका अटीवर. तू भरवायचं. हट, काहीतरी काय. बरं ऐक, आज ड्युटी संपल्यावर फिल्म पाहायला जाऊया. हा, कुठली बघायची? कुठली तुला हवी ती. अजून काय घेणार सर? चहा, कॉफी, थंडा? नाही, काय नकोय. नाही घ्या ना, काहीतरी घ्या. सर, राऊत सर. घ्या ना, अजून काय नको? नाही, पण तुम्ही इथे. नाही, यावं लागतं ना. ऑन ड्युटी माणसं टाइमपास करत बसल्यानंतर आम्हाला आमची कामं टाकून यावं लागतं. नाही सर, हे काय, आम्ही निघालोच होतो. कशा? बसा 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 बसा. घ्या चहा, घ्या कॉफी, घ्या. पेशंट काय रोज येतात जातात, आपल्याला काय. बसा. सॉरी सर, परत नाही होणार असं. काय नाही होणार? काय नाही होणार? नाही म्हणजे तुला कळतंय तू चूक केलीस. काय चूक केलीस? आम्ही लंच ब्रेक संपला तरी कॅन्टीन मध्ये बसलो होतो. हुशार आहे. आम्ही अंजली मॅडमची परमिशन घेतली होती. हा, अंजली. ही अंजली कोण आहे माहिती? साधी इंटर्न आहे. तुमच्या पगाराच्या स्लिपवर सही कोण करतं माहिती ना? कोण करतं रे? जनार्दन सर. जनार्दन सर. आणि तुम्ही इथे अंजलीची परमिशन घेऊन बसले. चला बघतो तुमच्याकडे. सर, बस बस बस, चला या. सर ऐकून. कॅन्टीन मध्ये बसून गप्पा मारण्याचा पगार देतं का संजीवनी हॉस्पिटल तुम्हाला? सर नक्की काय झालं? हे प्रदीप, मी तुला आज ओळखत नाहीये. कामाची सिन्सिरिटीच नाहीये दोघांना.
डॉक्टर यशस्वीला हे सगळं कळलं तर काय होईल हे माहितीये ना तुम्हाला? पण सर मला काही ऐकायचं नाहीये. पुन्हा कामाकडे हे असं दुर्लक्ष होता कामा नये, कळलं? परमिशन घेऊनच गेले होते ते कॅन्टीन मध्ये. परमिशन? कुणाची परमिशन घेतली होती? नाही आहेत ना आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या अंजली मॅम, त्यांनाही बोलवले ते. डॉक्टर अंजली तुमची परमिशन घेऊन गेले होते? नाही सर, मी कोणालाच कसलीच परमिशन दिली नाही. म्हणजे हे दोघं खोटं बोलतायत? हं? ते मला माहिती नाही सर, पण विचारलं असतं तरी परमिशन देण्याचा प्रश्न येतच नाही ना. कामाच्या वेळेत हे कामच व्हायला हवं. करेक्ट आहे. अरे तुम्ही दोघांनी डॉक्टर अंजलीला विचारलं होतं? ठीक आहे डॉक्टर, या तुम्ही. येस सर. तुम्हाला दोघांना रेड मार्क देतोय मी. महिन्याला 2 रेड मार्क पडले की दिवसाचा पगार कापला जातो, हे ठाऊक आहे ना तुम्हाला? सर परत नाही होणार सर असं. प्लीज रेड मार्क नका देऊ. मला वाद घालायचा नाहीये. या तुम्ही. सर चुकलं सर आमचं. सॉरी सर. ठीक आहे, या. पुन्हा असं होता कामा नये. मला वाटलं होतं आज अंजली अडकली. तुम्ही नुसते करत बसा. हा तेच, ती काही अडकत नाहीये. मैं कम इन मॅडम? बोला. मॅडम, आम्ही राऊत सर आणि सप्रे सरांसमोर तुमचं नाव घेतलं कारण आम्हाला वाटलं तुम्ही आम्हाला सांभाळून घ्याल. सांभाळून घ्याल म्हणजे ऑन ड्युटी असताना पेशंट्स आपली प्रायोरिटी असली पाहिजे ना. मग कामं सोडून जर का ऑन ड्युटी असताना आपण असा टाइमपास करत असू ना, तर सांभाळून घेणं सोडा. मी स्वतः तुमची जाऊन कंप्लेन करेन. मी तुमच्याशी आपुलकीने वागते म्हणून आपल्यात एक डॉक्टर आणि नर्सचं प्रोफेशनल नाते, ते विसरू नका तुम्ही. सॉरी मॅम, आमचं चुकलं. खरंच मॅम, आम्ही तुमचं नाव घ्यायला नको होतं. ते ऍक्च्युली राऊत सर अचानक आले ना कॅन्टीन मध्ये, तर आम्हाला पटकन तुमचंच नाव सुचलं. खरंच मॅम. ओके मॅडम, पण तुमचा राग गेलाय ना? रागवण्याचा प्रश्न नाहीये. मी फक्त माझं जे मत आहे तेवढंच बोलून दाखवलं, दॅट्स इट. आणि जर का तुम्ही दोघं तुमच्या रिलेशनशिप बद्दल एवढी सिरियस असाल तर ऑफकोर्स तुम्हाला दोघांनाही फुल सपोर्ट आहे. पण ऑफ ड्युटी, ऑन ड्युटी नाही. क्लिअर? हो मॅडम. आणि परत एकदा सॉरी आणि थँक्यू. आम्हाला सपोर्ट आहे म्हणालात ना म्हणून. चला आता जा. ऑन ड्युटी आहात, विसरू नका. हो. हॅलो. हॅलो अंजली, मी तुला एका अर्जंट कामासाठी फोन केलाय. हा सर, बोला ना. मी आत्ता एका रिमोट एरियामध्ये आणि इथे दुसरं कोणीच नाही विचारायला.
म्हणून मला लगेच तुझं नाव सुचलं. ओके. माझ्याकडे एक बाई आली आहे, प्रेग्नेंट आहे बिचारी. आणि प्रॉब्लेम असा आहे की तिच्या पायाला खूप सूज आली आहे आणि तिला खूप चक्कर येत आहे. ओके. काय करावं काही कळत नाही. सर, आमच्या हॉस्पिटलमध्ये रोहिणी मॅम आहे, त्या गायनेकोलॉजिस्ट आहेत, तर त्यांना मी विचारते आत्ता आणि लगेच तुम्हाला फोन करते. ओके. ओके, मी तुझ्या फोनची वाट बघतो. ओके सर, बाय. घ्या तुला कसं कळलं मला चहा हवाय? दादा, तुम्ही मला ग्लुकोज चढवल्यापासून तुमच्या मनातलं सगळं कळतं हा मला. असं चल काम करूया. चल चल. गुड. मग मला एक आठवड्यानी दाखवायला ये. हां, ओके. चल, बाय. टेक केअर. काय ग मॅम, माझे एक डॉक्टर मित्र आहेत जे रिमोट एरियाजमध्ये प्रॅक्टिस करतात. त्यांच्याकडे आत्ता एक प्रेग्नेंट आदिवासी बाई आली आहे जिच्या पायाला सूज आली आणि तिला चक्कर सुद्धा येते. सो काय कारण असू शकतं? चक्कर खूप येत नाहीये ना? नाही. ऍक्च्युली पायाला सूज ही फ्लुइड रिटेन्शनमुळे येते आणि चक्कर हार्मोनल चेंजेसमुळे येते. ओके. सो त्या बाईंना सांग पायाखाली उशी घेऊन झोपायला आणि जास्त वेळ उभं राहायचं नाही. हां, या. ओके. आणि त्यांना सांग थोड्या थोड्या वेळाने काहीतरी खा, आणि तरी सुद्धा बरं वाटलं नाही तर मात्र गायनॅककडे जायला पाहिजे. येस मॅम, थँक्यू सो मच. एक मिनिट, ती आदिवासी बाई आहे म्हणालीस ना? हो. मग एक्सरसाइज करायला सांगायलाच नको, शेतात काम करत असेल बिचारी. एक्सरसाइज करायची गरज ना शहरातल्या डेस्क जॉब करणाऱ्या बायकांना असते. या, युअर राईट. मी लगेच कळवते. अगं, लगेच कोणाला सांगतेस? एवढा काही मोठा प्रॉब्लेम नाहीये. नाही, ॲक्च्युली त्यांनी फोन केला होता ना, सो म्हटलं कळवून टाकावं. कोणाला सांगतेस पण? मी तुम्हाला सांगितलं ना, माझे एक डॉक्टर फ्रेंड आहेत, त्यांनी कॉल केला होता, सो तेव्हा मला टेन्शन आलं. म्हटलं तुम्हाला विचारून घेते एकदा. विचारणारी व्यक्ती किती महत्वाची आहे त्याच्यावर डिपेंड करतं टेन्शन येणं. म्हणजे मित्रच आहे ना, की खास मित्र आहे? नाही मॅम, असं खरंच काही नाहीये. हो, चालू दे. चल, बाय. बाय. एक काम कर ना, यांचं जरा बीपी चेक कर, तोपर्यंत मी आलो. बोल अंजली. हां सर, मी तुम्हाला म्हटलं ना, आमच्या इथे ज्या गायनॅक मॅम आहेत, रोहिणी मॅम, त्यांना विचारलं मी. सो डोंट वरी, प्रॉब्लेम एवढा सिरियस नाहीये. ओके, थँक गॉड. आणि त्या ज्या बाई आहेत त्यांना फक्त पायाखाली उशी ठेवून झोपायला सांगा, म्हणजे पायाला सूज येणार नाही. ओके ओके, मी सांगतो. ओके. पण असं काही झालं तर मी तुम्हाला फोन करू शकतो ना अंजली मॅडम? सर, मस्करी करताय तुम्ही माझी? नाही नाही, खरंच विचारतोय. तुम्ही काय बाबा तिथे हॉस्पिटलमध्ये, आम्ही काय जंगलातले डॉक्टर, आज पेशंट आहे उद्या नाही. सर, तसं काही नाहीये. तुम्ही मला कधीही फोन करू शकता. इनफॅक्ट मीच आज तुम्हाला फोन करणार होते. एनी स्पेशल रिझन? नाही, ॲक्च्युली असं काही कारण नाही आहे, सहज. गावात बरे आहेत ना सगळे? कुणाच्या गावात? ओके, म्हणजे मी आता जिथे आलोय ते, हो हो, बरेच सगळे. मी आलोय ना. सर, बोल, मी ऐकतोय. ॲक्च्युली मला पेशंट्स बघायला जायचंय, सो या. ठेवू मी फोन? बाय बाय. या, बाय. काय नवीन पेशंट? नाही, मग यावेळेस तुम्हीच पेशंट? थोडा प्रॉब्लेम झालाय. कसला प्रॉब्लेम? तो अजून नीटसा कळला नाहीये. जेव्हा कळेल तेव्हा मी तुला सांगतो. पण प्रॉब्लेम झालाय.
कुठला प्रॉब्लेम? जास्त प्रश्न विचारण्यापेक्षा काम करा. हा, कुठला problem? And anytime you feel the pain, hey Jude, refrain. वा Don't वा. carry the weight. काय पट्टीत गायलंय. छान आहे की नाही? काय नाव आहे ग या बँडचं? आवडलं ना तुला पण? द बीटल्स. टाइमलेस क्लासिक, यु नो, टाइमलेस क्लासिक. अनु, मी तुला आता माइंडलेस क्लासिक ऐकवतो. ऐक. बंद करते आधी. बंद करते. क्लासिक आहे. हा, इतका छान मूड सेट झाला होता माझा. मी छान सगळं बनवत होते. तू बर फोन लाव तिला. अंजलीला फोन लाव. ती कधीपासून गेली अंडी आणि ब्रेड आणायला, अजून आली नाहीये. मला वाटतं बहुतेक ती कोंबड्यांसमोर बसली असेल वाट बघत, ताज्या अंड्यांची वाट बघत. काय एकापेक्षा एक सरस घाणेरडे विनोद सुचतात ना तुला. तुझ्यावर गेलेत ना माझे विनोद. सूर्य आहे माझ्या. सॉरी. आली बहुतेक. आली. मी बघतो. या हे घे. अरे एवढी का भिजली आहे तू? काय? आणि साधारण आमच्यात पाऊस आल्यावर छत्री उघडतात. तू विसरली की काय? मुद्दाम नाही उघडली. काय ना, मी खाली गेल्या गेल्या मस्त पाऊस पडत होता, तर म्हटलं आज मनसोक्त भिजावं, सो भिजले. वा वा वा. जा आज जा आणि डोकं पुसून घ्या. ओके. हो ओके म्हणे. काय तर म्हणे मला पावसात भिजव. अरे ओमकार, मी काय म्हणते, ही आपली अंजली आहे ना, ती मेडिकल कॅम्पला जाऊन आल्यापासून जराशी बदलल्यासारखी नाही करे वाटत? जराशी? अगं कंप्लीट बदलली आहे ती. आजकाल तिला पावसात काय भिजावं असं वाटतंय. पुस्तकात तिच्या गुलाबाचं फुल काय सापडतं, मग काय? ते बघून ती एक हसते. मिनिट. तसं काहीही नाहीये, कळलं? हे सिम्पटम्स कसले आहेत रे ओमकार? सर्दीचे. होय. चल आता नाव सांग पटकन त्याचं. कोणाचं? अगं तू कॅम्पला ज्या गावठी डॉक्टरला भेटलीस ना, त्याचं नाव सांग. गावठी नाहीयेत ते. तो गावठी नव्हता बर का. गावठी काय बोलतो रे तू? असं बोलायचं असतं का? सॉरी. ऍक्च्युली झालं काय माहितीये का, त्या दिवशी आपण कॅन्टीन मध्ये गप्पा मारत होतो ना, तेव्हा तो विषय जरा अर्धवट राहिला. तर आम्ही असं होते की बाबा कोण भेटलं अंजलीला. खूप स्मार्ट आहात तुम्ही दोघं, पण तसं काही नाही, कळलं? अरे तू असं लपवते आमच्यापासून सगळं, मग आम्हाला तर वाटणारच ना की बाबा काहीतरी गडबड आहे. अरे काही गडबड नाहीये. त्यांचं नाव असीम आहे. त्यांचं नाव असीम आहे. आहो जाऊ. हो. झालं बोलू? जनरली डॉक्टर्सची प्रॅक्टिस सेट असते, तशी त्यांची नाहीये. म्हणजे त्यांना आवडत नाही तसं. गावोगावी फिरत असतात ते लोकांची सेवा करत. त्यांच्यातलेच एक हो. खूप वेगळा माणूस आहे तो खरंच. म्हणजे त्यांचे विचार जर तुम्ही ऐकाल ना, तर तुम्हालाही असं काय बघताय? काय झालं? पुढे जा. मी चेंज करून येते. अंजली, काय लाजळूच झाडते. डॉक्टर असीम. वा.